शिट्टी वाजली गाडी सुटली, शिट्टी वाजली गाडी सुटली, अन पदर गेला न भर, अन पदर गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शांताबाई, 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 रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा, तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा, चक्रा नकरा, 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 चक्रा. शांताबाई, 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 अगं शांताबाई. जलवा माहीमचा हलवा, जीवाचा कालवा, मनाला भुलवा, मामाला बोलवा, कालवा हलवा, 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 कालवा. हा, कृपया चॅनल वगैरे काही बदलू नका. तोच कार्यक्रम आहे, तेच चॅनल आहे, मी तोच आहे डॉक्टर उदय निळकर, आणि नेहमीचाच रोखोक कार्यक्रम आहे. तुम्ही आता जे पाहिलं असे शेकडो व्हिडिओ आत्ता सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर प्रचंड मोठा धुमाकूळ घालतायत. खरं तर सनातन विरुद्ध मानव किंवा नवसाचे राजे, मासिक पाळी आणि देव, कोल्हापूरला महालक्ष्मीबाई आहे की अंबाबाई आहे, यासारख्या गहन विषयांवर मी तुमच्याशी रोजच चर्चा करत असतो, मान्यवर आणत असतो. पण आजचा विषय जरा एकदम हटके आहे. शांताबाई, शांताबाई. डोक्याला ताप घालवणारं, मनाचा ताण हलका करणारं, जीवाचा शीण घालवणारं आणि शरीराला झिंग देणारं हे असं उडत्या चालीचं संगीत या गाण्यांनी सध्या सगळ्यांवर गारूड केलंय. यंदाच्या गणेशोत्सवात ढोल ताशे लेझीम पथकं एका बाजूला पडली आणि सगळी तरुणाई बेभानून नाचली ती विसर्जनाला शांताबाईच्या ठेक्यावर. या गाण्यात असं काय आहे की अख्खी तरुणाई पागल झाली? हे एकच नाही तर सध्या गडुळाचं पाणी, पप्पी दे पारूला, पोपट पिसाटला, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी घागर नळाला लाव, किंवा वाट बघतोय रिक्षावाला, रेतीवाला नवरा पाहिजे, अशी गाणी देखील प्रचंड पॉप्युलर झाली आहेत. का होता तो ही पॉप्युलर? हे आजच्या पिढीचं रांगडं संगीत आहे म्हणून, की या लोकसंगीताला अश्लीलतेचा मुखवटा आहे म्हणून? खरं तर या गाण्याचे शब्द पाहिले तर त्यातून फारसा कशाला काही अर्थबोध होत नाही. यापूर्वी लोकसंगीत होतं, त्यात आशय असायचा, प्रबोधन असायचं. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, यासारख्या गाण्यातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आग उभी राहिली. पण सध्या पॉप्युलर ठरत असलेल्या गाण्यामधून कुठली आग विझवली जाते? लोकसंगीताचा बाज बदललाय का? युट्यूब सारख्या माध्यमातून ही गाणी लाखाची हिट्स मिळवत आहेत. अगदी अमराठी लोक देखील या गाण्यांवर डब स्मॅश करतायत. आता हा कार्यक्रम बघणारी एक प्रचंड मोठी पिढी ज्यांना डब स्मॅश म्हणजे काय हे माहीत नसेल, तर डब स्मॅश म्हणजे या गाण्याच्या ऑडिओ ट्रॅकवर अचकट विचकट नृत्य करून ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणं. आपण कोलावरी डेचं कौतुक करतो, मग शांताबाईचं काय करायचं? ही गाणी पॉप्युलर होतात, पण त्याचे संगीतकार गायक उपेक्षित राहतात का? काही जणांना प्रसिद्धी मिळतही असेल, पण प्रतिष्ठा, पुरस्कार, पैसे मिळतात का? हे लोकसंगीत चांगलं आहे की वाईट, ते आपली टेस्ट घडवतंय का बिघडवतंय? आणि या लोकसंगीतातून सवंगपणा आणि अश्लीलता पसरवली जाते का? हे असं क्षणात पॉप्युलर होणारं संगीत सध्याच्या क्षणभंगूर जीवनशैलीचं प्रतीक आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात. शांताबाई, शांताबाई. शांताबाई, शांताबाई, शांताबाई. शांताबाई, शांताबाई या बरोबरच्या आजच्या पिढीच्या मुखात असणारी गाणी आपण ऐकलीत आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय वैशाली सामंत. वैशाली सामंत यांना अख्खा महाराष्ट्र ऐका दाजिबापासून किंवा त्याच्या आधीपासून ते आत्तापर्यंत एक अत्यंत चांगली गायिका, गुणवान गायिका म्हणून ओळखतो. वैशाली सामंत या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत जांभूळ आख्यानापासून ज्यांचा प्रवास सुरू झाला, किंवा जांभूळ आख्याना आधीपासून सुरू झाला, ते त्यांच्या घराण्याचा वारसा घेऊन संगीत गाणारे असे प्रसिद्ध लोकगीत गायक, लोकसंगीताचे अभ्यासक नंदेश उमप आपल्या बरोबर आहेत. आपल्या बरोबर आहेत शशी व्यास, स्वतःच्या घराण्यात असणारं शास्त्रीय संगीत आणि त्यानंतर शास्त्रीय संगीत केवळ भारतातच नव्हे तर भारताच्या खेड्यापाड्यात पोहोचण्याचं अप्रतिम काम ज्यांनी त्यांच्या पंचम निषाद या संस्थेतर्फे केलं, असे शशी व्यास आपल्या बरोबर आहेत. विशेषतः शास्त्रीय संगीताशी त्यांचं नाव अत्यंत जोडलेलं आहे.
आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी अनेक गाणी देणारे आणि महाराष्ट्राचा अभिमान गीत असणारे कौशल इनामदार भीमाशंकरहून थेट या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आपण प्रेक्षक आज अत्यंत वेगळी चर्चा करणार आहोत. आज राजकीय पक्षांचे नेते प्रवक्ते श्याम मानव आणि अभय वर्तक वगैरे असं काही नाहीये. वीकेंड आहे आणि ही सगळी गाणी प्रचंड गाजतायत. अख्खी तरुणाई याच्यावर ठेका धरते. तुमच्या घरात आत्ता तुमच्या बाजूला जेवायला बसला मुलगा त्यांनी कदाचित ह्याच्यावर आपला डब स्मॅश करून टाकला असेल, तुम्हाला कल्पना देखील नसेल. अशा प्रकारची आत्ताची परिस्थिती आहे. आपण या सगळ्याची चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न जो आपण चर्चेला घेतो तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो आपला प्रश्न आहे, अशी गाणी पॉप्युलर का होतात? अशी गाणी पॉप्युलर का होतात हा प्रश्न घेऊन थेट जाऊया आपण महाराष्ट्राचं अभिमान गीत रचणाऱ्या कौशल इनामदारकडे. कौशल इनामदार, आपण पाहिलं या आधीच्या गाण्यांमध्ये, मग ते शांताबाई असेल किंवा पाणी गढुळलं असेल किंवा पोपट पिसाटला असेल, हे सगळं प्रचंड पॉप्युलर आहे. आता का होतं हे पॉप्युलर? हो, नाही, त्याला एक फार साधं आणि सोपं कारण आहे की तुम्ही जेव्हा गाण्याची चाल बघता तर कॉम्प्लेक्स ज्या चाली असतात त्या साधारण त्याच्यात म्युझिकल फ्रेजेस असतात, त्याच्यातल्या सांगीतिक विधानं जी असतात ती लांब असतात. या प्रकारच्या गाण्यांमध्ये ती सांगीतिक विधानं छोटी असतात आणि ती रेपिटेटिव्ह असतात, त्याचं पुनरुक्ती होते. म्हणजे शांताबाई शांताबाई हे 2 वेळा एका पाठोपाठ एक आलं की ते लक्षात राहायला पण सोपं जातं. ते सांगीतिक विधान म्हणजे म्युझिकल फ्रेज सुद्धा रिपीट केली जाते, त्याचीही पुनरुक्ती होते. आणि हे पुनरुक्ती प्रधान संगीत आहे असं म्हटलं तरी चालेल की त्याची पुनरुक्तीमुळे त्याची एक झिंग तयार होते, तुम्ही जो शब्द वापरलात मगाशी, आणि त्यामुळे पॉप्युलर होण्याला सहज त्याचं म्हणजे त्याची जमीन ही पॉप्युलर होण्याकरताच कसली गेली असं झालेलं आहे त्याच्यामुळे ही गाणी पॉप्युलर होतात. ती आजपासून नाही, तुम्ही अगदी पूर्वीपासून पूर्वापार गाणी बघितली तर पटकन पॉप्युलर, ज्याला आपण कॅच लाईन म्हणतो किंवा हुक लाईन म्हणतो, अशा पद्धतीची गाणी पटकन पॉप्युलर झाली आहेत. तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर न लगे चष्मे बद्दूर. आता चष्मे बद्दूर याच्यातली हुक लाईन आहे आणि ते परत परत रिपीट केल्यामुळे ते पॉप्युलर होतं. आणि याच्या तुम्ही बघाल तर या सगळ्या गाण्यांमधल्या तुम्ही एक त्याच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं आणि फक्त चालीबद्दल घेतलं तर ही चाल पॉप्युलर होण्याची 2 मुख्य कारणं की अत्यंत पायाला थिरकायला लावणारा ठेका आणि छोट्या फ्रेजेस रिपिटेटिव्ह पद्धतीने येतात, त्यामुळे त्या पटकन मनावर ठसतात, त्या आपल्या जिभेवर पटकन चढतात, आपण पटकन ते गुणगुणायला लागतो, आपल्या नकळतही गुणगुणायला लागतो. तुम्ही चांगलं आहे का वाईट आहे याचा तुम्ही विचार करायच्या आधी तुम्ही ते गुणगुणायला लागलेले असतात. त्यामुळे हे पॉप्युलर होणार ही गाणी आधीपासून होत राहिली आहेत आणि ती नंतरही होणारच. 3 जी कारणं तुम्ही सांगितली त्यातला एक अत्यंत महत्वाचं होतं ते म्हणजे की चटकन तोंडात बसतील असे शब्द आणि त्यापेक्षा सुद्धा शब्दांकडे दुर्लक्ष करून शरीराला झिंग देणारा ठेका. नंदेश शुभम, शरीराला झिंग देणारा ठेका आपल्याकडे लोकसंगीतामध्ये पूर्वी होता. अगदी जांभूळ अख्ख्यांची अनेक गाणी आजही माझ्या तोंडावर आहेत. किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास जो लिहिला गेला त्या इतिहासामध्ये अशा प्रकारच्या मेळ्यातनं गायलेल्या लोकसंगीताच्या गाण्यांचा फार मोठा सहभाग होता. परंतु त्याला एक आशय होता, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची झाली या कायली, याच्यातनं ती आग व्यक्त होत होती. तो जो ठेका होता त्यानंही त्यावेळच्या तरुणाईला शरीराला झिंग दिली. परंतु आता मला सांगा, तेरा या जलवा, माहीमचा हलवा, जीवाचा कालवा, मनाला बोलवा, मामाला बोलवा, काय याला अर्थ आहे हो? काय हे सगळं पॉप्युलर होतंय? का गारुड होतंय याचं? नाही, काय झालंय की आता जी ही मंडळी लिहायला लागली आहेत याच्यात काही गेयता नाहीये. फक्त चाली, जसा कौशल म्हणाला की फक्त त्या ढडांक टिटाक ढडांक टिटाक हे जे काय आहे फक्त त्या चालीवरच लोक नाचतायत. आणि आता जे काही म्हणतात शब्द नकोच आहेत त्यांना, शब्द नको. आता बघा ना तुम्ही, शब्दाचं शब्दप्रधान गायकी कुठे होती आहे? ही शब्दप्रधान गायकी नाहीये. आणि हे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की फार थोड्या काळ टिकणारं हे गाणं आहे. जसं आपण फू बाई फू, फुगडी फू, दमलास काय माझ्या गोविंदा तू, ही पण छोट्याच शब्दांची गाणी आहे. हे गाणं आहे फू बाई फू, फुगडी फू, आणि दमलास काय माझ्या गोविंदा तू रे गोविंदा तू. पण तेव्हा आपल्याकडे युट्यूब नव्हतं, तेव्हा आपल्याकडे इंटरनेट नव्हतं, तरी सुद्धा हे माउथ पब्लिसिटीने गाणं फेमस झालं होतं. बरोबर आहे. ह्या ठेक्याची गाणी, पण त्याला जसं तुम्ही म्हणालात की एक बैठक आहे, एक आध्यात्मिक बैठक आहे, ती गाणी इतर ठिकाणी वाजायची.
पण याला गेयता नाही, याला शब्दांचं कुठेही वजन नाही. म्हणजे मला सुचलं म्हणून मी लिहिलं आणि काहीतरी लिहिलं आणि र, चालीत र, बसवलं. ट, ल, ट, मिळून प्राचीला गच्ची अशा स्वरूपाची ही सगळी अगदी, रचना आहे. अगदी. वैशाली सामंत, तुमचं मत या विषयावर अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं अशा करता आहे, कारण या सगळ्याची प्रारंभ कुठे झाला असेल तर करेक्ट मी फाय एम रॉंग, तुमच्या ऐका दाजीबापासून सुरुवात झाली, बरोबर आहे? नाही. आता ऐका दाजीबा आणि आत्ताची गाणी या रॅपमध्ये काय फरक आहे? ऐका दाजीबा हा फार वेल थॉट अल्बम होता माझा. इट वॉज माय सोलो अल्बम. आणि ऐका दाजीबा नीट ऐकलं तर त्याचा जो ग्रूव्ह होता तो फार विचारपूर्वक आम्ही सिलेक्ट केलेला आणि त्याच्यात कुठलीही अश्लीलता नव्हती. अश्लीलतेचा सपोर्ट घेऊन गाणं फेमस करणं, की जे प्रत्येकाच्या मनात असतं ते ओठावर येणं आणि ते पब्लिकली ओठावर येणं, ह्याला कोणी कशी कधी बंधनं घालायची हा वेगळा मुद्दा आहे. परंतु ऐका दाजीबा हे एक चार्ट बस्टर सॉन्ग झालं. गेले 10 वर्ष प्रत्येक कार्यक्रमात मला ते गायला लावतात आणि ते फॅमिली सॉन्ग आहे सगळ्यात महत्त्वाचं. 2008चं गाणं आहे ना हे? 2003ला अल्बम रिलीज झाला. त्यानंतर आज 2015 मध्येही गाणं तितकंच पॉप्युलर आहे आणि फॅमिली सॉन्ग आहे आणि मला त्या अल्बमसाठी बरेच अवॉर्ड्सही मिळालेले आहेत. तर मला असं वाटतं आत्ता तुम्ही ज्या ज्या गाण्यांबद्दल बोललात हे एक काय म्हणतात आपण एक मन असतं त्यावेळी सगळ्यांचं मिळून, एक टीम असते तिथे. जे आत्ता सगळी चित्र आपण बघितली तिथे विचार नसतो, तिथे फक्त एनर्जी असते आणि त्या शब्दांमधली रिपिटेटिव्ह व्हॅल्यू असते. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप विचारपूर्वक लिहिलेले शब्द नको असतात. मी जे रोज बोलतो, मला जे रोज कळतं, इट इज अ मास अपील. बेसिकली ही सगळी गाणी आहेत ती मास अपीलची गाणी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या गाण्यांमध्ये आणि ऐका दाजीबामध्ये खूप फरक आहे. पण येस, ऐका दाजीबा वॉज डेफिनेटली ट्रेंड सेटर, की जे मासेस साठी केलेलं हे भान ठेवलेलं की कुठेही ते चीप होऊ द्यायचं नाहीये. आणि कदाचित म्हणूनच हे 10 वर्षांनीही आणि ते गाणं ॲज अ कॉम्पोजिशन सुद्धा तितकंच गोड चांगलं होतं. शशी व्यास, तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राला किंवा भारताला प्रसिद्ध आहात ते तुमच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण शास्त्रीय संगीताच्या किंवा उपशास्त्रीय संगीताच्या किंवा प्रामुख्याने शास्त्रीय संगीताच्या कल्पनांमधून, मग ते त्रिशक्ती असेल किंवा स्त्री असेल किंवा अलीकडच्या काळातलं बोलावा विठ्ठल असेल, महाराष्ट्र पलीकडून अगदी चेन्नई, बँगलोर असेल ते हैदराबाद असेल, अशा सगळ्या ठिकाणी हे जे सगळं होतं त्याला हजार वर्षाची परंपरा आहे. ते जे दोहे अभंग आपले गायक गातात, जयतीर्थ गातो किंवा देवकी गातात, या सगळ्याला 300-400 400 वर्षाची परंपरा आहे. हे सगळं एकीकडे पाहत CR व्यासांचे तुम्ही चिरंजीव, आपले 2 भाऊ अत्यंत चांगले संगीतात ते नाणावलेले, हे सगळं तुम्ही एकीकडे अनुभवत पुढे आलात आणि आत्ता जे तुम्ही पाहिलं, काय वाटतंय? हा विषय तसा बघायला गेला तर खूप मोठा आहे. आत्ता कौशल जे बोलला, नंदेश किंवा वैशालीजी, या सगळ्या ज्या त्यांनी आता आपली संगीतात ते कार्यरत असल्यामुळे त्यांना एक संगीताची म्हणजे ज्याला परफॉर्मर म्हणून आपण म्हणतो त्या दृष्टीने हा सगळा विचार आहे. मी भारतीय अभिजात संगीताचे कार्यक्रम करता करता हे सर्व ऐकतो. मी सर्व प्रकारचं संगीत ऐकतो, अगदी म्हणजे वेस्टर्न म्युझिक सुद्धा ऐकतो, लायनल रिची ऐकतो, मायकेल जॅक्सन ऐकतो, ब्राझिलियन गिटार ऐकतो. यांचं ऐका दाजीबा मी ऐकलं, त्या दिवशीच म्हणलं होतं की गाणं कसं असावं याचा उत्तम नमुना आहे हा, की हे चांगलं गाणं आहे. म्हणजे वैशाली जिथे आहेत म्हणून मी सांगत नाहीये, पण खरोखरच म्हणजे त्या गाण्यामध्ये आपण एखादा विषय कसा समजावून सांगावा ते आपल्यावरती अवलंबून आहे. आता मी थोडासा एक फिलॉसॉफिकल आपण ज्याला म्हणतो अशा या दृष्टीने म्हणतो. बघा, संगीत आहे परिवर्तनशील आहे आणि संगीताचे आपण 3 विभाग करू. एक ऐकायचं संगीत, एक पाहायचं संगीत आणि एक नाचायचं संगीत. वा. आणि तुम्ही 3 प्रकारच्या संगीताची जेव्हा विभागणी करता तेव्हा ज्याला आपण एक ऑडियन्स प्रोफाईल म्हणतो, तो ऑडियन्स प्रोफाईल असा असतो की संगीत ऐकणारा जो वर्ग आहे हा 40-45च्या पुढचा आहे. पाहणारा जो आहे तो 30 ते 40 मधला आहे. आणि नाचणारं संगीत, कारण बघा संगीत 3 प्रकारचं होतं, शब्दप्रधान, स्वरप्रधान आणि लयप्रधान. तुम्ही कशाला महत्व देताय ह्याच्यावरती ते अवलंबून आहे. आज तुम्ही ज्याला पॉप्युलर म्हणताय, ही जी सगळी तरुणाई आहे, आज भारत हा जगातला सगळ्यात मोठा युवा देश आहे, तरुणांचा देश आहे. परत असं झालेलं आहे की ऐकणाऱ्या समाजाची सामाजिक स्थिती सुद्धा आपल्याला लक्षात घेतली पाहिजे.
क्लासिकल म्युझिक ऐकायला मला कोणालाही इथे कमी लेखायचं नाहीये, पण ते ऐकण्यासाठी असलेली वैचारिक स्वास्थ्य, त्या पद्धतीची त्याची राहणीमान, सगळं बैठक, हे सगळं वेगळं असतं. आज मला सांगा, यंग आपण जनरेशन, ही जी युवा पिढी बघतो जी इतकी तणावग्रस्त आहे, त्यांना आज 3 रंजनाची साधनं आपल्याकडे उपलब्ध: आत्मरंजन, मनोरंजन आणि शारीरिक रंजन. आक्रसलेलं शरीर कॉम्प्युटर पुढे 8 तास बसल्यानंतर व्यायामाला जाण्यापेक्षा स्वतःला लेट लूज आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारचं संगीत ते ऐकणार. लेट्स शेक द लेग. शब्दप्रधान गायकी, गझल आणि हे ऐकण्यासाठी, त्याचे अर्थ करून ती भावना, ते मुलीला आकर्षित करून घेण्यासाठी केलेले विविध प्रकार राहिलेत कुठे? न बघताच मुलगी येते म्हणल्यानंतर प्रश्नच मिटला ना. कष्ट घेणार कोणत्या शब्दप्रधान याच्यावरती? साहित्य राहिलं कुठे? बरं, जे संगीत आपण आत्मरंजनाचं म्हणतो, अभिजात संगीत आहे, ते ऐकण्याची आजची त्यांची ती स्थिती नाहीये, कारण डोक्यात ते स्वास्थ्य नाही. 8 ते 9 रात्री काम करणारी माणसं, जेव्हा त्यांना असं गणपती उत्सव आहे, काही कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचं लग्न आहे, तेव्हा त्यांना सगळ्यात पहिल्यांदी शारीरिक रंजनाकडे जास्त भर आहे. वा वा. तुम्हाला वाटत असेल की ह्याचा अर्थ अश्लील आहे वगैरे, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तो ठेका, तो रिदम महत्वाचा. त्याचा प्रश्न आपण एका ब्रेक नंतर चर्चेला घेणार आहोत. परंतु एकीकडे शशीजी, हीच पिढी मला सवाई गंधर्वला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसते, तुमच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना गर्दी करताना दिसते, किंवा इतर अनेक शास्त्रीय संगीताचे जे वार्षिक कार्यक्रम असतात त्यांना गर्दी करताना दिसते. तीच पिढी मला गणेशोत्सवामध्ये लेझिम, ढोल, पथक, हे जे आपलं नेहमीची पारंपरिक वाद्य आहेत ती बाजूला ठेवून या गाण्यावर थिरकताना दिसते. काय सांगाल? कारण तुम्ही तो जो वर्ग बघताय ना, ती माणसंच वेगळी आहेत. तुम्ही सवाई गंधर्वमध्ये बघणारी माणसं तुम्हाला इथे नाचताना दिसणारच नाहीत. ही नाचणारी संबंध समाजाचा हा जो विभाग आहे तो कम्प्लीट वेगळा आहे, त्याची तुम्ही तुलनाच करू शकत नाही. बरं, मला सवाई गंधर्व सोडा, 10 फेस्टिवल्स होतात पुण्यामध्ये, तेवढी गर्दी बघता का तुम्ही? आज बोलाव विठ्ठलला 3,500 माणसं षण्मुखानंदमध्ये गर्दी करतात, पण तेच बाकीचं भक्तिसंगीत ऐकायला 3,000 माणसं जमतात का? शेवटी असं आहे की आजचा हा जमाना जो आहे ना, हा जमाना आहे तुमचं कॉन्सेप्ट, मार्केटिंग, प्रमोशन कसं होतंय, आणि शेवटी कंटेंट. पहिल्यांदी कसं आहे, पॅकेजिंग बघून माणूस माल घ्यायला जातो. आजकाल यूज अँड थ्रोचा जमाना आहे, पूर्वीच्या सारखं नाहीये. स्वस्त आणि टिकाऊ माल पाहिजे ही वृत्तीच राहिलेली नाहीये. लंबकाच्या घड्याळापासून, म्हणजे रसिकांच्या एकूणच ज्याला आपण टेस्ट म्हणतो त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे. ही अश्लीलतेकडे झुकले का? चर्चा करू एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 आपण पाहताय शांताबाई. शांताबाई शांताबाई, शांताबाई, शांताबाई. शांताबाई. शांताबाई काहीसा तुम्हाला बुचकळात टाकणारा, अचंबित करणारा आणि श्याम मानव आणि अभय वर्तक यांच्यानंतर एक उतारा म्हणून की काय असा कार्यक्रम आपण बघताय. प्रेक्षक, आत्ता जो मुद्दा मला चर्चेला घ्यायचा आहे त्याच्या आधी मला तुम्हाला काही गाणी पुन्हा एकदा, जी आत्ता व्हिडिओवर व्हायरल झालेली आहेत, ज्याच्यावर तरुणाई बेभान होऊन नाचतेय, ज्याचं आत्ता एक प्रकारे काहीसं विश्लेषण शशी व्यास आणि बाकीच्या सर्वच मान्यवरांनी केलं. ही गाणी बघा, मग आपण प्रश्न चर्चेला घेऊया. तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पिसाटला. तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पिसाटला. तुझी चिमणी उडाली भुर माझा पोपट पिसाटला. हाच तर मुद्दा आपण चर्चेला घेतला. तो आपण प्रश्न आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो आजचा महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे
आता लोकसंगीत अश्लीलतेकडे झुकतोय का? आता लोकसंगीत अश्लीलतेकडे झुकतोय का? नंदेश उमाप, अशा लोकसंगीताचा वारसा आपल्या घराण्यात आहे आणि आपणही ते गाता. त्याच्यात अश्लीलतेचा एक कण स्पर्श देखील नव्हता. परंतु ही गाणी जी आता प्रचंड पॉप्युलर आहेत, व्हायरल आहेत, त्या गाण्यांमध्ये अश्लीलता आम्हाला ठासून भरलेली दिसते. म्हणजे केवळ दारा कोंडके यांच्या काळातले डबल मिनिंगचे शब्द नाही आहेत, तर त्याच्या पलीकडे जाणारं काहीतरी आपल्याला दिसतंय. काय सांगाल? एकतर आपण असं म्हणूया की प्रोड्युसर्सला ते हवं असतंय, की डिरेक्टरला ते हवं असतंय, की पिक्चरची एक डिमांड म्हणून हवं असतंय, की त्या अल्बमची एक डिमांड म्हणून हवं असतंय. ते आपण ठरवायचं की आपण प्रेक्षकांना काय द्यायचंय नेमक्यापणाने. मग आपण जर इथे जर मल्हारवारी मोती यानं द्यावी भरून जे पारंपरिक गीत ऐकलं आणि ते देवदत्त साबळेंनी जे चाल केली ती अजय अतुलने फार सुरेखपणे ते त्याच्यावरही लोक नाचले. मग मला तेच म्हणायचं की आपण नेमक्या लोकांना आपल्या समाजाला आपण काय देतो आहोत. संत परंपरेचे जर आपण उल्लेख जर केला आणि इथपर्यंत जर आलो तर आपण खरोखर ही संस्कृती जपतोय का, की आपण कुठल्या मार्गाला आपण आपल्या अश्लीलतेचा वापर लोक का करतायत मला माहित नाही. फक्त पॉप्युलरिटीसाठी, फक्त पॉप्युलरिटी किंवा एक बाबा त्या फेम मध्ये राहावं, आपलं गाणं दिसावं, आपलं गाणं याच्यापेक्षा वर आणखी माझा शब्द याच्यापेक्षा आणखी किती चावट असेल मला ते बघायचंय, किंवा मला आणखी वेगळं काय लिहिता येतंय आणि त्याच्यापेक्षा वेगळी काय चाल करता येते, याच्यातच लोक अडकलेले आहेत. पण ते समाजापुढे किंवा आत्ताच्या येणाऱ्या तरुण पिढीला काय आपण देतो आहोत, काय देऊ पाहतोय, याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. कौशल इनामदार, काय सांगाल? अश्लीलतेचा ठासून केलेला वापर या सगळ्या लोकसंगीताच्या बाजाखाली आम्हाला दिसतोय. पूर्वीच्या काळी या लोकसंगीताला असा बाज नव्हता जो आता त्या सगळ्यामध्ये दिसतोय. पॉप्युलरिटीच फक्त हे केलेलं आहे, काही समाजाची बदलती टेस्ट म्हणायची आम्ही? नाही, मला असं वाटतं की अश्लीलता ही लोकवाङ्मयात अगदी पहिल्यापासून होती आणि अश्लीलतेकडे आपण अगदी काय म्हणतो, आपण जजमेंटल होऊन बघण्याचं कारण नाहीये. थोडी अश्लीलता, थोडी सवंगता ही कुठल्या तरी प्रकारच्या वाङ्मयात येणारच, कारण तो आपल्या समाजाच्या एका रीतीचा भाग असतो. एरवी जसं आपण काही कोणी अश्लील बोलत असेल तर ते चार चौघात बोलत असतात आणि मग त्याचं एक लोकसंगीत आहे, त्यामुळे लोकांच्या जीवनाचं प्रतिबिंब करून काही हरकत नाही. आता काय होतं की तुम्हाला शॉक करणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याची बँडविड्थ वाढत जाते. त्यामुळे पूर्वी समजा फक्त एक सूचक काही लिहिलं तर ते तुम्हाला शॉक करायचं, त्याच्यानंतर डबल मिनिंग असेल असं काहीतरी शॉक करायचं, आणि आता धडधडीत काहीतरी अश्लील आहे ते तुम्हाला शॉक करतं. काही दिवसांनी तेही होणार नाही. तुम्ही तुमच्या संवेदना त्याला बोथट होत जातात. आणि अश्लीलता आणि सवंगता थोडीशी ही नेहमी, म्हणजे अगदी आता तुम्ही समजा बघितलं की माझ्या उसाला लागलं कोल्हा, ह्याच्यात सुद्धा दुसरा अर्थ काढता येतो आणि लोक काढतातच. तो काढतात हे माहिती असतं म्हणूनच कवी लिहितात. ढगाला लागली कळ, याच्यात दुसरा अर्थ काढता येतो म्हणूनच ते लिहिलं गेलेलं आहे. वारा फोफावला, दर्या उफाळला, बॉर्डरवर खेळत राहणं, अगदी तुम्ही बरीच गाणी काढा तशी आहेत आणि त्याच्यात थोडंसं सवंगता, थोडीशी अश्लीलता हे आहे. आणि मला वाटतं त्याच्याकडे जजमेंटल न होताच बघितलं पाहिजे, कारण तो तुमच्या समाजाचा भाग असेल तर तुम्ही असं कसं म्हणणार की ते तुमच्या कलांमध्ये आणि सांस्कृतिक तुमच्या एक्सप्रेशन अगदी बरोबर आहे. परंतु मुद्दा जजमेंटल होऊन आपल्याला चालणार नाही. आता हे का? हा बोला. हा सॉरी, तुम्ही काय म्हणाला? नाही बोला. तर मला असं वाटतं की त्याची बँडविड्थ थोडीशी वाढत गेलेली आहे आणि हे पॉप्युलॅरिटीसाठी करतात असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की ते एक एक्सप्रेशन आहे. ते एक्सप्रेशन आहे आणि ते येणारच. तुम्ही ते किती दाबलं, तुम्ही किती त्याला नाकं मुरडलीत, नावं ठेवलीत, आणि ते काही लोक एक्सेप्ट करतात, त्याची मजाही घेतात आणि ती त्यांनी घ्यावी. म्हणजे आता हे सगळं तुमच्या याच्यावर अवलंबून आहे, तुमच्या रुचीवर अवलंबून आहे. आणि कुठली तरी रुचीहीन आणि माझी रुची ही चांगली असं ठरवायला न जाता माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एक बघा की जे असं पॉप्युलर जेव्हा घडत असतं ना समाजामध्ये, ते
दरवेळी त्याच्यावर जजमेंटल होण्याची मराठी माणसाला थोडीशी सवय अशी आहे की तो पटकन हे चांगलं आहे हे वाईट आहे असं याच्याकडे झुकतो. मला असं वाटतं त्याच्याकडे न झुकता कामा नाहीये. कारण तुम्ही बघितलं तर जब्बार पटेल कुठल्या काळात सिनेमे करत होते, तर दादा कोंडके ज्या काळात सिनेमे करत होते त्याच काळात करत होते. मला वाटतं हे सगळं समांतर चालणाऱ्या या गोष्टी आहेत. तुमच्याकडे जितकं मास अपीलचं वाङ्मय, मास अपीलचं संगीत हे जितकं जास्त होतं तितकं हे सुद्धा होतं. आता शशी व्यास म्हणाले ते अगदी मला पटतं की याच्यात समाजातली थोडीशी विभागणी दिसते आपल्याला. आणि आजचा समाज हा थोडासा स्किझोफ्रेनिक झालेला आहे. आज तुम्ही कॅफे कॉफी डे मध्ये गेलात ना तरी तुम्हाला 4 मॉनिटर्स दिसतात, त्याच्यावर 4 वेगवेगळी व्हिज्युअल्स दिसतात, ऐकायला येणारं संगीत वेगवेगळं आहे. तुमचा अटेन्शन स्पॅन इतका कमी आहे, त्यामुळे तुमचं चटकन हे संगीत चांगलं आहे का वाईट आहे याच्यापेक्षा ते लक्षवेधक आहे हे त्याची खरी प्रॉपर्टी आहे. आणि ही त्याचं खरं कॅरेक्टरिस्टिक आहे. त्याचं खरी ओळख हे लक्षवेधी संगीत आहे. या पलीकडे खेचून घेतं आणि या कौशल याच्या पलीकडे जाऊन एक मुद्दा आहे. आणि वैशाली, असं नाही का वाटत की या तीव्र स्पर्धेचा आणि तीव्र स्पर्धा जी गायक गायिकांमध्ये आहे किंवा निर्मात्यांमध्ये आहे, संगीतकारांमध्ये आहे, आणि त्याहीपेक्षा सुद्धा एक प्रकारची असुरक्षितता, क्षणभंगुरता आहे. त्या क्षणाला ऐकायचं आहे आम्हाला फक्त, त्याचा हा परिणाम आहे की आम्हाला अश्लीलता पटकन ऍक्सेप्ट करावी लागते. गायक गायिकांचा जिथे मुद्दा येतो तिथे मी जास्त बोलू इच्छिते की माझ्यावर मी ठरवणार की हे मला गायचं आहे की नाही. मला कोणी फोर्स करू शकत नाही की नाही तुला हे गावंच लागेल. मी बऱ्याचदा असं इनफॅक्ट झालेलं आहे की मी स्टुडिओतनं सॉरी म्हणून परत निघून आलेले की हे मी नाही गाऊ शकत, हे माझ्या मुखातून शब्द येऊ शकतील का, ऐकणाऱ्यावर त्याचा काय परिणाम होऊ शकतो, किंवा हे वैशाली सामंतनी गायलंय हे लोक ऍक्सेप्ट करतील का, मला हे पटतंय का, हे सर्वस्वी माझा हिशोब असणार आहे. त्यामुळे मी असं म्हणू शकत नाही समोरच्याला की हे तू करू नकोस. क्रिएटिव्ह फील्डमध्ये आपण आहोत तर चांगलं काय वाईट काय हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं असतं. जिथे मी कमर्शियल फील्डमध्ये आहे तर तिथे लोकसंगीत आणि क्लासिकल ह्या दोन्ही गोष्टी समांतर जातात. जेव्हा आता लोकसंगीत आणि अश्लीलता, खरं तर हे 2 शब्द एकत्र येणं गरजेचंच नाहीये. तो जो एक पॉकेट आहे फक्त ऐकणाऱ्यांचा आणि त्याचा आनंद घेणाऱ्यांचा. पण म्हणजे लोकसंगीत तेच आहे का, किंवा आजच्या पिढीला लोकसंगीत म्हणून तेच माहिती आहे का, तर अजिबात नाही. सगळं माहिती आहे, त्या क्षणी त्यांना ते एन्जॉय करायचं असतं. आणि हेही तितकंच खरं आहे की अजून एका महिन्यात हे वॉशआउट होणार आहे. ही लाट आहे, त्या लाटेवर स्वार होऊन काही काळापुरती मजा घेणं आणि मग नंतर विसरून पुढच्याची वाट बघणं. समथिंग लाईक वन नाईट स्टँड सारखी परिस्थिती आता आहे की काय. शशी व्यास, आंतरराष्ट्रीय अनेक शास्त्रीय संगीताचे आपण कार्यक्रम केले जिथे त्या लोकांना त्याचे शब्दप्रधान गायकी असेल तर त्याचा राग कोणता याचा काही बेस माहिती नसतो, परंतु हजारो लोक अशा प्रकारच्या गाण्यात तल्लीन होताना आपण पाहिले. तसे कार्यक्रम आपणही ऑर्गनाईज केलेले आहेत. ही अशा प्रकारची गाणी हे आमच्या संस्कृतीचं प्रतीक म्हणून परदेशामध्ये कधी आम्हाला दाखवता येतील का त्यांच्याकडे याच्यापेक्षा वाईट आहे? वाईट म्हणण्यापेक्षा सुद्धा हा त्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम आहे. आणि तुम्ही तल्लीन म्हणलात ना, भारतीय अभिजात हा योग्य शब्द आहे. आणि आता वैशालीजी म्हणले मी अगदी कबूल करतो की आपण ठरवायचं आपल्याला काय करायचं. हे मला करायचं नाही, बरं वाईट चांगलं चूक बरोबर हा प्रश्न नाही. प्रत्येकाची आपली एक प्रकृती आहे. आता तुम्ही एक शब्द वापरला की भारतीय अभिजात संगीत ऐकताना तल्लीन होतो, बेभान होत नाही. टल्ली होत नाही, टल्ली. हा, आम्ही बेभान होत नाही म्हणतो. आणि विषय असा आहे की आपण एखादं संगीत ऐकल्यानंतर तुमच्या मनात प्रेम निर्माण होतंय का वासना निर्माण होते. वा वा, हा पहिला फरक तुम्ही जाणून घेतला पाहिजे. ते गाणं तेव्हा अश्लील वाटतं जेव्हा त्याच्यामधनं ज्या तरुणाईमध्ये ती वासना निर्माण होते. त्याच्यानंतर रात्री जी काही कांड घडतात ती मी त्याच्याविषयी काही कुठचंही भाष्य करू इच्छित नाही. पण आपल्याला ती भावना निर्मिती करण्यासाठी हे फक्त त्या शब्दांचा प्रयोग नाहीये, त्या संगीताचा आहे, त्या संगीतकाराचा आहे जो हे संबंध कोरिओग्राफी करतो, हे जे संबंध नृत्य दिग्दर्शन करतो त्याला ती आपली लक्ष्मण रेषा किती ओलांडायची आणि किती नाही ओलांडायची हा त्याचा प्रश्न आहे. आणि अल्पायुषी संगीत जे आहे त्याच्याविषयी आपण किती चर्चा करायची
आयुष्यात प्रत्येक टप्प्यावरती सगळं काय होतंय माहितीये का शशी, चर्चा अशा करता करायची की दर क्षणाला काहीतरी वेगळी लाट येते आणि ती प्रत्येक वेगळी लाट जे आहे ते सगळं पुन्हा वॉशआउट करून किनाऱ्यावर टाकते किंवा किनाऱ्यावरचा आत खेचून घेऊन जाते. या ज्या वारंवार लाटा दर 3-4 महिन्यांना असे खरं अश्लील गाणं पुन्हा त्याचं आवर्तन येतं, पुन्हा त्याचे व्हिडिओ येतात, पुन्हा त्याचं वेब स्मॅश होतं, हे सगळं होत असतं. म्हणून नंदेश, मला एक गोष्ट सांगायची आहे आपल्याला, हे वारंवार होतंय कारण मला असं वाटतं की ना कुठेतरी आपण कमी पडतोय का. म्हणजे आम्ही जर आता एखादा इतक्या नाटकांमधनं किंवा जर संस्कृती जपणारं एखादं नाटक करतोय तर त्याला किती गर्दी होते, त्याला काहीच गर्दी होत नाही. मग एखादं कुठलं तरी ते वाईट नाटक नसतं, पण लोकांना कळत नाही नेमकं आपण काय पाहायचंय. जसं आता वैशाली म्हणाली, आता इतकी गाणी आहेत, आम्ही पण केली इतकी गाणी आम्ही पाहतो. मूळ संस्कृतीवर आपण येऊया, आपल्या लोकसंगीतावर या. हे लोकसंगीत नाहीये, हा लोकसंगीताचा आधार घेऊन काहीतरी केलेलं आहे, पण मूळ लोकसंगीत नाहीये. पण लोकांना काय वाटतं की अरे हे लोकसंगीत आहे, मग लोकसंगीत बदनाम होत आहे. लोकसंगीत याच्यामुळे बदनाम होत आहे. इथे लोकसंगीतामध्ये पण सर अध्यात्म आहे, लोकसंगीतात पण जशी पवित्रता आहे. म्हणून मी म्हटलं की हे लोकसंगीत नाहीये, हे लोकसंगीत हा आधार हे फक्त टेम्पररी, इट्स व्हेरी टेम्पररी. पण काय होतंय माहितीये का की हे जे टेम्पररी असतंय ना ते वारंवार दर 8 दिवसाला, दर 15 दिवसाला एक टेम्पररी फेज येते. आता शांताबाई आहे, उद्या आणखीन कोणी बाई असते, त्याच्या आधी पोपट असतो, त्याच्या आधी आणखीन काही असतं. हे सातत्यानं घडत राहतं आणि पिढ्यांची पिढ्यांची टेस्ट नेमकी बदलते का. एका ब्रेक नंतर याची चर्चा करूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय शांताबाई. शांताबाई 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 या गाण्याच्या किंवा या गाण्याच्या अनुषंगाने जी सगळी गाणी आहेत त्याच्या आपण 2 भागांची चर्चा केली. ती म्हणजे अशी गाणी पॉप्युलर का होतात आणि लोकसंगीताचा, अश्लीलतेचा, लोकसंगीताच्या नावाखाली अश्लीलतेचा बाज घेऊन ही गाणी येतात का. सवाल असा आहे आणि जो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता तो म्हणजे ही आजच्या नव्या पिढीची टेस्ट आहे का. ही आजच्या नव्या पिढीची टेस्ट आहे, म्हणजे लोकांना हवं आहे म्हणून ते आम्ही त्यांना देतोय, अन्यथा आम्हाला ते द्यायची इच्छा नव्हती. अशा प्रकारचा पलायनवाद जो मांडला जातो की दिस इज व्हॉट इज पॉप्युलर, जो है वो बिकता है, अशा प्रकारची आहे. खरोखरच नंदेश उमप ही आमची टेस्ट आहे. नाही, बिलकुल नाहीये. काही वर्गात हे जसं सर म्हणाले की घडतंय, पण तसं बिलकुल नाही. एका ठिकाणी खरंच छान घडतंय. कारण आता मॉरिशसला आम्ही जेव्हा गेलो होतो तिथे आपली सगळी मराठी मंडळी आहेत आणि गणपती समोर जाखडी नृत्य करतायत आणि तिथे पारंपरिक पद्धतीने जाखडी नाचतायत. बरं, आम्ही तिथे कुठल्याही चित्रपटाचं गीत म्हणायला गेलो नव्हतो. आम्ही लोककला, प्युअर लोककला तिथे सादर केली. गण, गवळण, बतावणी, वाघ्या मुरळी, गोंधळ, आणि तिथल्या लोकांनी फार उचलून धरलं. मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे मल्हारी मोत्यानं द्यावी भरून, हे मल्हार वारी मोत्यानं द्यावी भरून, हे समरप्ता वारी मोत्यान, याच्यावर नाचत होते सर, तुम्हाला खरं सांगतो. आणि आले होते, दुसऱ्या रांगेत बसले होते, सबंध नाटक पाहिलं, मला भेटायला आपलं नवी पिढीची टेस्ट नाही असं आपलं मत. बिलकुल बिलकुल. काही जे वर्ग आहे त्याचं काही क्षुल्लक वर्ग आहे तो फक्त तात्पुरता ऐकतोय आणि ते परत वॉशआउट होत आहे. तात्पुरता ऐकतोय, वॉशआउट होत आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन आता जे व्हिडिओवर व्हायरल होताना मला दिसतंय प्रेक्षक, हा कार्यक्रम मी अशा करता करतोय की तुम्ही नेटवर जर गेला तर याच्यावर डम्प स्मॅश केलेले तुम्हाला तरुण तरुणींचे, एवढे तर सोडाच, 12, 13, 14, 15 वर्षाच्या मुलींचे असे अचकट विचकट हावभाव करणारे प्रचंड मोठे व्हिडिओज अपलोड केले दिसतात. वैशाली सामंत, बालगीतं, त्यातला निरागसता, त्यातली सोज्वळता, त्यातली एक टेंडरनेस जो आपण म्हणतो, हे सगळं कुठेतरी हरवलेलं आहे आणि मुलं अशा प्रकारच्या गाण्यांच्या नादी लागलेली आहेत. अजिबात नाही. मी आता कॅलिफोर्नियाला BMM ला ॲज अ जज गेलेले, मी तिथे परफॉर्मही केलं. तिथे मराठी अगदी शुद्ध नसेल बोलता येत, परंतु त्या मुलांनी नाट्यगीतं, जुनी गाणी आणि आत्ताची जी चांगली पॉप्युलर गाणी, आय एम अंडरलाइनिंग, चांगली पॉप्युलर गाणी आहेत ज्याला शब्दांचं त्या गाण्यात मोल आहे, चांगले शब्द आहेत, काहीतरी विचारपूर्वक लिहिले गेलेले शब्द आहेत आणि सामाजिक भान ठेवून लिहिले गेलेले शब्द आहेत, अशी सगळी गाणी गायली. मला वाटतच नव्हतं की मी कॅलिफोर्नियात बसलीये. मला असं वाटत होतं कुठेतरी दादर माटुंगा किंवा पार्ल्यात, गोरेगावमध्ये, अशा ठिकाणी जिथे पूर्णपणे मराठी मनं आहेत.
अशा ठिकाणी मी मग बसले. लहान मुलांचे व्हिडिओ इथे व्हायरल होताना का दिसतात? हजारांनी आहेत अक्षरशः. चांगलं आणि वाईट हे दोन्ही असणार आहे. पालकांची जबाबदारी आहे 100%. माझा मुलगा 5 वर्षाचा आहे. मी ठरवणार त्यांनी काय बघायचं काय नाही बघायचं, किंवा त्यांनी जर का जे बघितलंय ते बरोबर नाही असं मला वाटतंय तर माझी जबाबदारी आहे की माझं काम बाजूला ठेवून मी त्याला त्याच वेळी सांगणं की बाबा रे हे जे आहे, किंवा त्याचं ते आता वय नाहीये, त्याला फक्त तो रिदम जो आहे तो थिरकावतोय, त्याच्यातले शब्द की ते अश्लील आहे का काय नाहीये हे कळण्याचं त्याचं वय नाहीये. जेव्हा त्याला कळायला लागेल तेव्हा मी त्याला जरूर सांगेन की ही टेस्ट आपली नाहीये, हे ऐकून तुझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाहीये. चांगलं काय आहे, जसं सर म्हणाले की शृंगारिकता आणि रोमॅन्स याच्या पलीकडे जाऊन जर का उघडं वागडं दिसणार आहे तर ते आपण ऍक्सेप्ट करायचं का? परत मी हेच म्हणेन की हे मी ठरवेन. बाकीच्या आईवडिलांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे, त्यांना ते काय वाटतं ह्याच्यावर अवलंबून आहे. प्रत्येक पिढी, शशी व्यास आपलं एक संगीत घेऊन येते, आपली गाणी घेऊन येते, आपला गायक घेऊन येते, त्याचा नाद असतो, ठेका असतो. प्रत्येक पिढीचे स्वतःचे असे संगीताचे प्रेफरन्सेस असतात. आजच्या पिढीचा इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर या सगळ्या लाटा दररोज नवीन संगीताच्या येत आहेत, सगळे नवीन येत आहे. म्हणजे लाट विरते तोपर्यंत नवीन एखादं गाणं येतं आणि ते अशा प्रकारे व्हायरल होतं आणि त्याच्यावर लोक टेका धरून नाचताना दिसत आहेत. हीच आजच्या क्षणभंगुरता, हीच टेस्ट आहे का आमची? नाही, हा काय माहिती आहे का, हा मुद्दा तसा खूप व्यापक आहे चर्चा करण्यासाठी, पण मी थोडक्यात सांगतो. म्हणजे मेघदूतमध्ये कालिदासाचे त्या प्रेसीचे एक वाक्य आहे. तो जेव्हा तिला सांगतो की काही त्याची अडचण, तेव्हा ती म्हणते की दृश्य उतना नाही बदलता जितनी की दृष्टी बदल जाती है. वाह वाह वाह. संगीताची तीच परिस्थिती आहे. अहो, मालकंस बदललेलं नाहीये, चारुकेशी बदललेलं नाहीये, पण आज नीलाद्री कुमार सारखा सर्जनशील कलाकार जेव्हा सतारीमध्ये झिटार हातात घेऊन त्या चारुकेशीचं वेगळं रूप देतो, तेव्हा असं वाटतं की अरे हे तरुणाईचं संगीत आहे चारुकेशीच, आहे दरबारीच. तेव्हा प्रेझेंटेशन बद्दल आता पालकांचं आपण म्हटलं ना, तर मला असं वाटतं की जी मुलं तुम्ही बघताय जे व्हिडिओ, हे मला वाटतं कदाचित इथे बसून म्हणजे इट विल बी ऑफेंडिंग, आक्रमण होईल त्याच्यावरती, पण मीडियाने याचा बोध घेतला पाहिजे की आपण काय दाखवायला पाहिजे, किंवा आपण काय दाखवलं पाहिजे या संदर्भात असे मार्गदर्शन करणारे कार्यक्रम केले पाहिजे. पण ते आम्ही सातत्याने करतो, ते मीडियाने लक्ष घ्या. आणि महत्वाचं एक सांगतो, प्रोड्युसर आहे, आता नंदिनीने सांगितलं की प्रोड्युसरला काय पाहिजे, डायरेक्टरला काय पाहिजे, कोणी काय करायचं. आज मी स्वतः ह्याचे सगळे कार्यक्रम करत असल्यामुळे उद्या मी बॉलिवूडचे 15 प्रोग्राम करू शकतो, मी अशा पद्धतीचे कार्यक्रम करू शकतो, पण मी त्याला कटाक्षाने टाळलंय. कारण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, देर आर 2 classes हू presents with something to you. One who sells what sells and another sells what should be sold. क्या बात आहे. And that what should be sold हे तुमच्यावरती अवलंबून आहे. एक सुंदर कविता आहे, मला माहित नाही म्हणतात हरिवंशराय बच्चनची, पण मी ती तेवढीच सांगतो की हा सगळा व्यवहार जो आहे तो कमर्शियल अँगल आपण दिल्यानंतर की तो कवी सांगतो, यहाँ सब कुछ बिकता है दोस्त रहना जरा संभल के. यहाँ सब कुछ बिकता है दोस्त रहना जरा संभाल के, बेचने वाले तो हवा भी बेचते हैं गुब्बारे में डालकर. वाह वाह. यहाँ सच बिकता है झूठ बिकता है, बिकती है हर कहानी, 3 लोक में फैला है फिर भी बिकता है बोतल में पानी. वाह वाह. यहाँ जीना है तो फूल की तरह मत जियो, जिस दिन खिल जाओगे टूट कर बिखर जाओगे. यहाँ जीना है तो पत्थर की तरह जियो, जिस दिन तराशे गए खुदा बन जाओगे. वाह. जिस दिन तराशे गए खुदा बन जाओगे. कौशल इनामदार, आजच्या पिढीचं एक ज्याला आपण सिम्बल म्हणू, त्यांची टेस्ट म्हणून या संगीताकडे पाहिलं पाहिजे का? ह्या अशा लाटा सातत्यानं दररोज येत राहतील, वी जस्ट हॅव टू इग्नोर देम? हा, नाही, मला वाटतं हे सिम्बल म्हणून पाहिजे गरज नाहीये याला. मला असं वाटतं उलट की हे संगीत अपरिहार्यतेने ते पॉप्युलर होणारच आहे. त्यामुळे सिम्बल म्हणून आपल्याला हे पाहिलं पाहिजे की जे अपरिहार्यपणे पॉप्युलर होत नाही, पण जे सातत्याने काम करत राहतात आणि या सगळ्या म्हणजे झगमगाटापासून दूर सुद्धा काम करत राहतात. शशी व्यास जसं अभिजात संगीतासाठी काम करत राहतात, यांची दखल जास्त आपल्याला समाज म्हणून घेणं गरजेचं आहे. मी फक्त माध्यमांचंही म्हणत नाहीये, पण समाज म्हणून अशा घटकांची दखल घेणं गरजेचं आहे की हे चालतंय, हे पॉप्युलर आहे, हे सवंग आहे, हे सहज मला उपलब्ध आहे, हे माहीत असताना सुद्धा
दुसरं काहीतरी जे करणारे लोक असतात ना त्यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं आणि शेवटी त्यांचं मनोबल आपण वाढवून ठेवणं हे समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे ते केलं पाहिजे. या संगीताकडे एक अपरिहार्यता म्हणून बघितलं पाहिजे काय. आणि हरकत नाही, समाजाच्या प्रत्येक रुचीसाठी गाणी घडलीच पाहिजेत. प्रश्न असा आहे की फक्त तेवढीच गाणी घडतायत का. समाजात आणखीही रुची आहेत. 2 प्रकारचे मित्र असतात. एक मित्र असतो की जो तुमच्या गळ्यात गळे घालतो, मोठ्यांदी बोलतो, विनोद करतो, धमाल येते त्याच्या कंपनीमध्ये, आणि नंतर तो गर्दीत त्याचा सगळा रंग दाखवतो आणि तो निघून जातो. पण रात्री तुम्हाला कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून रडावं असं वाटतं, असेही मित्र असतात. आणि अशी गाणी सुद्धा असतात. आणि अशी जी गाणी बनवणारे लोक आहेत तर त्यांची गाणी सत्यनारायणाच्या पूजेत वाजत नाहीत, त्यांची गाणी इव्हेंट्समध्ये वाजत नाहीत, त्यांची गाणी स्टेजवरनं लोक म्हणत नाहीत, त्यांची गाणी रियालिटी शोमध्ये होत नाहीत. ती फक्त लोक आपल्या उशाशी घेऊन उठताना किंवा झोपताना ती ऐकत असतात. मग ही कुठली गाणी आहेत. या जी पटकन पॉप्युलर होतात, मला असं वाटतं की आपण त्यांच्यावर सतत जजमेंट ठेवून, आज खरं तर तुम्ही या गाण्याच्या कर्त्यांना सुद्धा बोलवायला पाहिजे होतं आणि तुमचा असा प्रयत्न असणारच. पण ते होतं की हे लोक सुद्धा लांब राहतात आणि खरं जितकं हे सगळं मेनस्ट्रीम मध्ये एकत्र येईल आणि त्याची ओव्हरऑल क्वालिटी वाढत जाते. प्रॉब्लेम असा होतो की अशी गाणी करणारे लोक अशीच गाणी करत राहतात. त्यांचं एव्होल्युशन किंवा त्यांची एक संगीतकार गीतकार म्हणून उत्क्रांती होत नाही, कारण ते समाजातल्या इतर घटकांच्या कॉन्टॅक्टमध्येच येत नाहीत. किती आजचे साहित्यिक हे शास्त्रीय संगीताच्या किंवा शब्दप्रधान गायिकेच्या सुद्धा कार्यक्रमांना जातात. किती चित्रपट करणारे दिग्दर्शक हे शास्त्रीय संगीताचा किंवा जांभूळ आख्यान बघायला जातात. किती पेंटर्स हे कवितांच्या कार्यक्रमाला जातात. तर ही जी सगळ्या कलांची एकूण सरमिसळ आहे आणि ती व्हायला पाहिजे आणि सगळं एकत्र मेनस्ट्रीम मध्ये यायला पाहिजे. प्रत्येकाचा आपापला असा ध्रुवतारा पाहिजे, तो आपल्याला हल्ली मिळत नाही. वा, आणि अतिशय महत्वाचं विधान कौशल धडपडत असतो. कौशल, तुम्ही अतिशय महत्वाचं विधान केलं की प्रत्येकाने आपापला ध्रुवतारा मिळवायचा असतो. ते जे आढळपद आहे ते ह्या लाटांनी अजिबात हलणार नाहीये. प्रेक्षक, आपल्या रोजच्या जीवनात प्रचंड मोठ्या प्रमाणावर टेन्शन असतं, ताणतणाव असतात आणि हे सगळं आम्हाला विसरायचं असतं. काहीतरी त्याकरता असं झटपट पटकन इन्स्टंट हवं असतं. हे विसरायला लागणारं इन्स्टंट हवं असतं. अशा वेळी हे संगीत आमच्या समोर येतं. ही उडत्या चालीची गाणी येतात आणि ती आम्हाला कामाला अशा करता येतात कारण ती आम्हाला दमवतात. त्या ठेक्यावर आमच्या आनंदाचे 2 क्षण आम्ही फक्त एन्जॉय करतो. त्यातून समाधान मिळतं का हा सवालच नाहीये. कारण आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचं काही करून औक्षण करायचं आणि त्याकरता अशी गाणी आम्ही औक्षणाला वापरत असतो. कारण आयुष्यात असे बेधंद होऊन नाचण्याचे क्षणच फार कमी झालेले आहेत. त्यामुळे तरुण पिढी शांताबाई सारख्या गाण्यांवर फितूर होते, क्षणभंगूर होते. हे आयुष्यात असं असल्यामुळे ठसकेबाज संगीत आनंदाचे रंग भरत असावं. म्हणूनच मग ते बिलनची नागिन असेल किंवा जेव्हा नवीन पोपट, हा सगळा ट्रेंड आता हळूहळू गडुळाचं पाणी किंवा शांताबाई पर्यंत येऊन ठेपलाय. सवाल हे चांगलं आहे का वाईट आहे असा नाहीये, हे पॉप्युलर आहे एवढं नक्की आणि त्याचाच आम्ही वेध किंवा विश्लेषण करायचा प्रयत्न केला, इतकंच. शेवटी तुम्हाला जे ऐकायचंय तेच तुम्ही ऐकणार आहात आणि तोच आजचा ट्रेंड बनणार आहे. पण या सगळ्यात अत्यंत महत्वाचं म्हणजे ऐका दाजीबाचंही योगदान प्रचंड मोठं आहे. याचं कारण त्या ऐका दाजीबा या वैशाली सामंतच्या सुपर डुपर हिट गाण्यानं काही प्रमाणामध्ये याला चालना दिली आणि एक वेगळ्या प्रकारची थॉटफुल गाणी यायला सुरुवात झाली होती. तो ट्रेंड मात्र इथं कुठंतरी खराब होताना मला दिसतोय. त्याकरताच हा सगळा विचारांचा कल्लोळ आपल्या समोर मांडला. या कार्यक्रमाचा शेवट करताना सर्व मान्यवरांना विशेष आभार व्यक्त करताना वैशाली, या संपूर्ण कार्यक्रमाचा शेवट मला असं वाटतं त्या ऐका दाजीबानं व्हायला पाहिजे. बरं, ठीक आहे, नक्कीच, इट विल बी माय प्लेजर. आणि तुम्ही म्हणालात तसं मी परत एक सांगू इच्छिते की एखादा आर्टिस्ट अशा प्रकारच्या गाण्यांनी एकदा हिट होऊ शकतो, 2दा हिट होऊ शकतो, परंतु आर्टिस्ट म्हणून त्याची आयडेंटिटी आणि त्याचं करिअर हे त्याला एवढ्याच गाऊन मिळवायचं का हे त्यांनी परत स्वतःचं ठरवावं. आणि आर्टिस्ट म्हणून त्याला स्वतःला किती दिवस आणि किती वर्ष जिवंत राहायचं आहे आणि लोकांच्या मनात काय इमेज ठेवून जिवंत राहायचं आहे. कारण असं होत आहे, तुम्ही म्हणताय जसं की दिस इज अ इझी वे टू गो,
पण पुढे जाऊन कुठेतरी फुल स्टॉप लागतो. तर असं न होता आय फील ऐका दाजी. बरं ऐकायला मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल विल न को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है बा, मुझे दिल विल न को तेरा देवा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.